नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आशा करते की तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ तुम्ही छान प्रतिसाद देताय। ह्याही व्हिडिओला तसंच प्रतिसाद मिळेल। हाय हॅलो नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या सिम्पली शीतल या यूट्यूब चॅनलमध्ये। सबस्क्राईब करा नसेल केलं तर। तुमचा एवढा छान प्रतिसाद माझ्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला वगैरे भेटतं, त्यामुळे मला पण हुरूप आलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर सगळ्या ताई दादांचं खूप खूप आभारी आहे मी। आपल्याला खूप छान असा प्रतिसाद देत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे डेली ब्लॉगचा। चला इथून पुढे मी आज आहे ना थोडे थोडे व्हिडिओ टाकणारच आहे डेलीचे। तर आत्ता वाजले आहे 11 सकाळचे आणि माझं आवडलं आहे। घर पण मी थोडंसं आवरून घेतलं आहे पटपट आणि स्वयंपाकाला लागलेली आहे। आणि इकडं मुलं शावर खाली आंघोळ्या चाललेल्या आहेत। शावर खाली आंघोळ्या आणि मी लागलेले आहे स्वयंपाकाला। किचनमध्ये थोडासा राडा पडलेला आहे, किचन पण आवरायचं मला। इथे टाकली आहे मी फ्लावर आणि डाळ लावलेली आहे कुकरमध्ये। माझा चहा वगैरे झाला आहे, भांडी पडलेत तिथं आणि झालेली आहे माझी। जरा मी आवरायला चालू करणार आहे। डबे पण खूप खराब झाले आहे, ही मांडणी पूर्ण क्लीन करायची आहे आणि इकडचा ड्रमवरचा पण पसारा मला आवरायचा आहे। आता इकडं सगळं असंच ठेवलेलं आहे, पिशव्या वगैरे आहेत सगळ्या। तर त्या पण मला काही फेकूनच द्यावं लागणार आहेत, काही त्याचा उपयोग पण होत नाही, उगाच घरात कचरा होऊन जातो। तर ते पण आवरायचं आहे। आता चपात्या करून घेते आणि दुपारी एक व्हिडिओ पोस्ट करायचा आहे, तर त्याच्यासाठी थंबनेल वगैरे पण रेडी करायचं आहे। तर आणि उन्हाळा असल्यामुळे मी काही शॉपवरती सकाळची जातच नाही आहे, डायरेक्ट 4च्या पुढे, कारण आपल्याला हीटचा खूप प्रॉब्लेम आहे। भेटू स्वयंपाक वगैरे केल्यावरती, बघू आता दुपारच्या जेवणामध्ये मी काय काय बनवते। तर चला आता पीठ वगैरे मळून घेते। मुलांच्या आंघोळ्या झाल्या आहेत, त्यांचाच ओरडतात आंघोळ्या वगैरे करताना। शावर खाली आंघोळ करतात तर मजा वाटते आणि व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते, कारण त्या मुलं मध्ये मध्ये खेळताना ओरडतात वगैरे। आणि इकडे पीठ मळता मला मध्येच अशी कामं लागतात बरं का, कारण मुलं मध्ये मध्ये येतात। आता इकडे श्रीमय आला कपडे घालण्यासाठी, स्विनल आली केन्स विचारण्यासाठी, तर ती कधी विंचरती, कधी तसंच ठेवते। आता ह्याचे दोघांच्या आंघोळ्या झाल्या आणि दोघांसाठी मी असं दूध बनवलं आहे। आता दूध आणि चॉकलेट टाकले त्याच्यामध्ये, म्हणजे पितात। तर रोज सकाळचं आंघोळ्या झाल्यावरती चोकोस किंवा ओरिओ बिस्किट किंवा फक्त दूधच देत असते। तर आज आंघोळ्या लेट झाल्या तर फक्त दूध देणार आहे, म्हणजे जेवण व्यवस्थित करतील। तर असं दोघांना बसवलं हॉलमध्ये आणि दूध आणून दिलं त्यांना। कसं आहे? यम्मी मस्त। तर छान असं वरण बनवलं आहे मी, तर पाहू शकता किती छान वाटत होतं। आता ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे एक ट्रेंडिंग सॉन्गवरती, तर त्याला पण खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे। तर अशा प्रकारे वरण वगैरे केलं आणि आता मला जेवायलाच बसायचं होतं। आणि आता मिस्टरांची पण आंघोळ वगैरे झाली आणि ते आले आहेत, आम्ही सगळे जेवायला बसलो आहे। स्विनलला एवढंच पाहिजे नव्हतं आणि हे लोक चालले होते गावाला। तर श्रीमईने काय भरलं होतं बॅगमध्ये, त्याचा नाईट ड्रेस आणि हा परफ्यूम मेन भरला होता त्यांनी, त्याच्यासाठी मला हसायला आलं, कारण त्याला जास्त परफ्यूम लागतो, म्हणजे रोज मारत असतो तो, त्याला सवय झाली असं। त्याने बरोबर पिशवीच्या खाली ठेवलं होतं आणि इकडं माझं पार्सल आलं होतं। आता ह्या ब्राईडच्या क्रीम आहेत, ॲवाकोडा नाईट क्रीम,
तर खूप छान असा रिझल्ट आहे. त्याच्यामुळे कस्टमरच्या एवढ्या साऱ्या ऑर्डर येतात ना, तर ते पार्सल आलं होतं, तर ते घेतलं आणि हे लोक निघाले. तर शिमय मला 20 रुपये देतो आहे आईस्क्रीम खाण्यासाठी. तर आता एवढ्यात काय झालं आहे, तो कुठं चालला ना, तर जे घरी असेल त्याला पैसे देऊन जातो आहे. आणि त्या दिवशी पण त्याच्या पप्पाला त्यांनी 100 रुपये दिले होते कामाला जाताना. तर इकडे स्विनल मस्त अशी बॅग वगैरे घेऊन ती सुट्ट्यांना चालली आहे. आता ती 2-3 दिवस तरी नाही यायची, आजीसोबत राहणार आहे तिकडे. आता इकडे ड्रम वगैरे पण घेऊन चालले, कारण मुलांना इकडचंच पाणी. तर तर मुलं गेली आहे आत्ताच, आणि खालून मला स्प्राईट पण दिली आहे आणून. आणि आपलं एक पार्सल आलं आहे, ते पण आलं, तर ते पण घेतलं आहे. आता पार्सल ॲवोकाडो नाईट क्रीमचं आहे. तर ह्यावेळेस मी हे ऑर्डर केले आहेत. तर हे ब्रायडलचे आहेत, उन्हाळ्यामध्ये खूप छान आहे याचा रिझल्ट. तर लास्ट टाईम नाईट क्रीम होत्या, ही पण नाईटच आहे, पण ही ब्रायडलची आहे आणि याचं स्ट्रक्चर पण खूप छान आहे. तर हे असं आहे. तोपर्यंत आहे ना, मी फोटो वगैरे आणि व्हिडिओ वगैरे घेतले क्रीमचे. आणि मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, तर त्याचं पण मी तयारी केली. साडी वगैरे घातली आणि ज्वेलरी वगैरे घालून मी अशी रेडी झाले आहे. आता शूट कशाचा आहे, तर दोन्ही व्हिडिओ मी एकामागे एकच अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजेलच. आता एकाच दिवशी मी 2 व्हिडिओ करते. तर साडी घातली तर रील पण बनवून घेतली आहे. तर अशा प्रकारे रील पण बनवलेली आहे. आता तुम्ही पाहिलीच आहे ती, तर मी पोस्ट पण केली. तर मुलं गेली आणि एक व्हिडिओ शूट करायचा होता, त्याच्यासाठी मी अशी रेडी झाले होते. तर तो व्हिडिओ पण शूट करून झाला आहे. आणि गॅसवाल्याचा फोन आला, कालच बुकिंग केला होता बरं का, काल, आणि आज गॅस पण आला आहे. तर लगेच घेऊन टाकते, परत प्रॉब्लेम नको यायला. आणि हा सिलेंडर लावलेला पण मी 8 दिवस झालेला आहे, कारण मला जातं सिलेंडर 1.5-2 महिने. तरी पाणी वगैरे आमचं त्याच्यावरच तापतं, गॅसवरतीच. आणि आत्ता तर 2-2.5 महिने पण जाऊ शकतो, कारण मुलं पण गार पाण्याने आंघोळ करतात, आम्ही सगळेच गार पाण्याने आंघोळ करतो आहे. 8 दिवस झालेला आहे. तर आता सिलेंडर घेते, सिलेंडरवाला येईलच, सिलेंडर घेते आणि लाईव्ह स्टार्ट करायची. तर बाय. आणि 4 वाजता जायचं आहे शॉपवरती, तर बाय बाय. तर हा व्हिडिओ शूट केला आणि रात्री ना श्रीमय आला तेव्हा त्याचं असं डोकं फुटलेलं होतं. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तर बाय.